नमस्कार मित्रांनो, आज मी निघालो आहे दिल्लीसाठी. त्यासाठी मग बॅगेज वगैरे भरलेलं होतं. आईनं मला 500 रुपये पण दिले आणि आम्ही निघालो दिल्लीसाठी. दिल्ली आज आहे 30 एप्रिल आणि तिथून मग मी 1 तारखेला म्हणजे उद्या दिल्लीला पोचेल. तर आज आहे 30 एप्रिल आणि इथे आपण आता बसस्टॉपवर पोचलेलो आहे. आणि बसस्टॉपवर एक बस तुम्ही बघू शकता आणि एक माणूस बघू शकता जो की झोपलेला आहे. आणि ही बस जी आहे ही अमरावतीला न जाता ही धामणगावला जाणारी बस आहे. हिचा टायमिंग सकाळी 6 वाजताचा आहे. तर कोणतीही रिस्क न घेण्यासाठी मी 6 वाजताच तिथे पोचलेलो होतो, जेणेकरून आपल्याला जे पहिली बस आहे ते भेटून जाईल आणि तिथून मग आपण अमरावतीसाठी निघून जाऊ. कारण की आपल्याला बन्नेरावरून आपली ट्रेन होती दिल्लीसाठी, अमरावतीवरून नव्हती. तर 1.5 तास तसंच जायला लागतो. तर मग आपण एखादा तास आधीच जाऊन बसलेलं बरं राहते, कारण की ते बन्नेरावर जास्त वेळपर्यंत आपली ट्रेन थांबत नव्हती. आता जी बस होती धामणगाववाली ते पण गेलेली होती. धामणगावला पण ती ट्रेन थांबत होती, पण मी आता इथूनच बुक केली होती. मला माहीत नव्हतं की सकाळी पण इथे अवेलेबल राहील आपली बस. आणि तशी धामणगावला जास्त ट्रेन राहत नाही, त्यामुळे मग मला इथेच वेट करावं लागत होतं. कारण की अमरावतीला मॅक्झिमम बसेस राहते आपल्या आणि धामणगावला राहत नाही, त्यामुळे मग मी तेच केली. आणि फायनल मग आपल्याला अमरावतीसाठी बस भेटलेली आहे आणि बसमध्ये मी बसलो आहे. तर बस ही थोडीफार सुपर होती, म्हणजे जास्त स्टॉप घेत नव्हती. एक मार्डी आणि तिथून डायरेक्ट अमरावती, त्यामुळे मी यामध्ये बसून घेतला आणि जात आहे. थोडंसा रात्री पण 12 वाजेपर्यंत सगळं पॅकेजिंग वगैरे करायला लागला होता मला. आणि ते ड्रेस वगैरे प्रेस वगैरे करणं आणि पूर्ण पॅक करणं, त्यामुळे रात्री 4च तास झोप झालेली होती. आणि फायनली हे बस आपल्याला अमरावतीमध्ये घेऊन आलेली आहे. हे युनिव्हर्सिटीच्या बाजूचा एरिया तुम्ही बघू शकता इथे. आणि ते आपली बस आता मालटेकडीच्या बाजूनं जात आहे. डाव्या साईडनं मालटेकडी आहे, हे तुम्ही बघू शकता. आणि इथून मग पुढे आपलं जे बस स्टॉप आहे तेच आहे. हे लेफ्ट साईडला नेहरू मैदान तुम्ही बघू शकता. आणि इथून मग आपली बस जी आहे ते आता टर्न घेणार आणि फायनली मग आपल्याला बस स्टॉपवर पोहोचवणार. तर इथून आपल्या बसने टर्न घेतलेला आहे आणि आपलं जे बस स्टॉप आहे ना अमरावतीचं ते आलेलं आहे. तर बऱ्यापैकी म्हणजे 6:15 वाजता आपल्या कुर्ऱ्यावरून निघाली होती ते बस. आणि तिथून मग आता 7:15 8:15 वाजेपर्यंत इथपर्यंत येऊन गेलेली होती. तर हे तुम्ही बघू शकता की अमरावतीचा बस स्टॉप तुम्ही येथे बघू शकता. या बसमधून आता मी उतरलेलो आहे अमरावतीच्या ज्या मेन बसमध्ये, आणि या सिटी बसमध्ये मी बसलेलो आहे. आणि हे बस पण खाली होती, त्यामुळे येथे पण अर्धा तास त्यांनी वेट केला, जेणेकरून सगळ्या लोकांना येऊ दिले जाईल. आणि त्यानंतर ही बस सुटणार होती थोड्या वेळाने. आता बसची वाट पाहणं चालू आहे आणि थोडीफार वाट पाहिल्यानंतर बस चालू झाली आणि फायनली बन्नेराकडे निघाली. आणि ही बस आपली बन्नेराकडे जात आहे. आणि त्यानंतर कसं आपण बन्नेरावर जाऊ आणि तिथून आपल्याला ट्रेन पकडायची आहे. तर त्यामुळे आपण अमरावतीहून बन्नेराकडे जात आहे. हे तुम्ही जुना बन्नेरा म्हणू शकता, तिथे पोचलेलो आहे. आणि हे मग आधी भरलेली नव्हती आणि बसमध्ये आता लोक आलेले आहे. तर आता आपण जवळपास पोचलेलोच आहे. इथे तुम्ही रेल्वे स्टेशन पण पाहू शकता. आणि येथे मी आता पोचलेलो आहे रेल्वे स्टेशनवर बन्नेराच्या. आणि इथे आपल्याकडे एक लगेज पण आहे, बॅग आहे त्यामध्ये. खूप भारी आहे ते. तर इस्केलेटरवरून आपण जात आहे बन्नेराच्या रेल्वे स्टेशनवर. तर आता ब्रिजकडे जाणं चालू आहे, जेणेकरून आपण प्लॅटफॉर्मकडे चाललो जाऊ. तर आता ब्रिजवर आलेलो आहे आपण. तर जसं अप जाण्यासाठी इस्केलेटर होतं तसं डाऊन जाण्यासाठी इस्केलेटर नव्हतं, म्हणून मग इथे आपण पायऱ्यावरून आपल्याला जावं लागेल. तर फायनली आपण ज्या प्लॅटफॉर्मवर आपली ट्रेन येते तिथे पोहोचलेलो आहे. आता थोडा टाईम असल्यामुळे मी वेटिंग रूममध्ये आपल्या ट्रेनची वाट पाहणार आहे. तर मग मी वेटिंग रूमकडे जाणं चालू केलं. तर ही आपली वेटिंग रूम आहे बन्नेराची. तिथे मी बसलो काही वेळाकरिता. तर वेटिंग रूममध्ये वेट करणं चालू आहे ट्रेनची. नमस्कार मित्रांनो, आता 9:12ला माझी ट्रेन आहे. मी बन्नेरामध्ये आहे. तर 9:12ला इथून दिल्लीसाठी ट्रेन आहे. सेलच्या इंटरव्ह्यूसाठी चाललो आहे मी. आणि सध्या आता मी बन्नेरात आहे. 9 वाजलेत आहे, आता 9च्या जवळपास झालेले आहे. तर सध्या आपली ट्रेन यायची आहे. हॅलो गाईज, आपला कोच B1 आहे आणि तो इथे लागलेलाच आहे. आपण इथेच उभा आहे, तर तिथे चाललो जाऊ आपण. आणि त्यामध्ये आपल्याला बसायचं राहते. तर आपली ही जी ट्रेन आहे गोंडवाना एक्सप्रेस ते आलेली आहे. आणि आपला जो कोच आहे तो B1 आहे. जिथं कोच नंबर लिहिला होता B1 तिथं B2 आला वाटते आणि B1 थोडा पुढे होता. तर तिथे मला जावं लागलं आणि तिथून मग आपला जो पण बर्थ होता तिथे मी येऊन गेलेलो होतो. तर इथे तुम्ही हे बघू शकता, हे आपल्या ट्रेनमध्ये आपण चाललेलो आहे. आणि माझा जो आहे तो अप्पर बर्थ होता, जिथे मी आता उभा आहे. तर हा बाजूचा जो आहे तो आपला बर्थ आहे, अप्पर बर्थ.
तर तिथे मी बसलेलो होतो आणि इथून मग आपली ट्रेन सुटली आणि आता ही डायरेक्ट दिल्लीलाच थांबणार आहे. तर इथून मग मी बसल्यावर ट्रेन आपली चालू झाली आणि जर्नी आपली चालू झाली दिल्लीकडे. हे आता सगळं जे आहे रोल वगैरे भेटलेला होता तो टाकून घेतला आणि मस्तपैकी झोपायचा प्रयत्न चालू आहे. काही डिस्टन्स कव्हर केल्यानंतर आता इथे आपण भोपाळ जंक्शनवर पोहोचलेलो आहे. मला वाटते संध्याकाळचा टाईम झालेला होता आणि भोपाळ जंक्शनवर आता पोहोचलेलो आहे आपण.